बाजूला रोहिदास पाटील आणि महेश पाटील सर रेडी होत आहेत. मॅचला देखील सुरुवात होईल. पहिल्या फेरीतील अंतिम सामना मैदानाच्या आतमध्ये रंगतोय. श्री गणेश घासकोपरी मास्टर विरारच्या वतीने हे दमदार आयोजन. पहिला बॉल आकुडदब्याचा बॉल होता. ऑप्शनच्या बाहेर चेंडूला टेबलाय. बॉलचा लेफ्ट पॉइंट मध्ये खेळाडू तिथे वेगाने येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला जातोय आणि पाहता पाहता इथे 2 धावा वेगाने जलद गतीने मात्र कंप्लीट करीत असताना धावसंख्या धावफलकावरती 1 चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा. एका बाजूला किसन आणि दुसऱ्या बाजूला आपण बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतात. कांचन हे 2 खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटतात. एक चांगला खेळ त्यांना मैदानाच्या आतमध्ये दाखवावा लागेल. किसन आणि कांचनी जोडी. पहिल्याच बॉल वरती किशन या खेळाडूने 2 धावा पूर्ण केल्यात. गोलंदाजी मार्क्स वरती मोतीराम. यावेळेचा बॉल आपण पाहिला तर पंच रोहिदास पाटील सरांचा इशारा आमच्यापर्यंत पोहोचला गेलाय. तो व्हाईट बॉलचा एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 3 धावा. खूप सुंदर आयोजन, दमदार नियोजन घासकोपरी गावाच्या माध्यमातून केलं गेलं. आज या मैदानावरती कुठल्याही प्रकारची कमतरता आज जाणवत नाही. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉल चालला गलीमध्ये. तिथे क्षेत्ररक्षक आहेत, क्षेत्ररक्षण करतायत आणि या बॉलला फील्ड करेपर्यंत तिथे 1 धाव येतात. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या 4 धावा. चेंडू फेकून झाल्यात ते आतापर्यंत 2. धावसंख्या धावफलकावरती 4 धावा. खूप सुंदर आणि दमदार नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतायत. मागच्याच मॅच मध्ये श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी मास्टर हा संघ आपण विजय संपादन करताना पाहिलं. खूप चांगला खेळ राहिला. हरेश्वर पाटील या खेळाडूचा 3 विकेट देखील त्याने घेतल्या. भिरकावण्याचा प्रयत्न प्रॉपरली टायमिंग झाला. बॉल चालला डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. खेळाडूने मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे केलंय. बॉलला स्टॉप केलं जाईल. फेकी करतात. फक्त 1 धाव येत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 5 धावा. कोपरी मास्टर आणि गोडबंदर परिसर मास्टर संघाला आम्ही विनंती करू, आपण जेवणाची सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे जेवणाचा सर्वांनी आस्वाद घ्या. ऑफटॉनच्या बाहेर चेंडूला छेडछाडी करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहेत डीप पॉइंट मध्ये वेगाने चेंडूवरती प्रस्थान करतायत. तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकता. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या मात्र 6 धावा. आपल्या मुख्य व्यासपीठावरती प्रभाग समिती सी चे सभापती आदरणीय सन्माननीय श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेब त्यांच्या जोडीने आपण पागदरे सरांना पाहतात. सायनत जे आपण क्रिकेट जे पुढे घेऊन जाण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते पागदरे सरांच्या माध्यमातून त्यांच्या जोडीने वॉर्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष आदरणीय सन्माननीय श्री किसन पाटील साहेबांना आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतात. हलक्या शताने चेंडूला ड्राईव्ह केलाय. 1 धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर मैदानाच्या आतमध्ये करतात आणि जलद गतीने रनिंग बिटवीन द विकेट इथे मात्र खूप चांगली करतायत आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतायत 8 धावा. या मैदानाचा एक इतिहास आहे. म्हणजे या मैदानावरती 3 सत्र आपण असे पाहतायत. पहिलं सत्र असतं सकाळच्या सत्रामध्ये लेफ्ट हँड बॅट्समॅन साठी पुशदायक मैदान आहे. दुपारच्या सत्रामध्ये राईट हँड बॅट्समॅनची अगदी हवा असतात. तिथे फक्त राईट हँड बॅट्समॅनला खूप चांगला खेळ होत असतो आणि तिसऱ्या सत्रामध्ये राईट हँड आणि लेफ्टी बॅट्समॅन साठी पुन्हा एकदा पोषदायक हवा ही आपल्याला मैदानाची खासियत राहिली. पुढील बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न कट करायचा होता. पंचांचा इशारा आलाय. या षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलं गेलंय. पहिल्या ओव्हर मध्ये धावफलकावरती धावा लगावल्या गेल्या त्या मात्र 8 धावा. बॅटिंग करताना 9 गर बी संघाची आपण धावसंख्या धावफलकावरती पाहू शकताय. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर संगीत आणि येऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये जिथे सुरू आहे श्री गणेश घासकोपरी मास्टर क्रिकेटचा रणसंग्राम. षटक पहिलं संपलं. पहिल्या षटकामध्ये 8 धावा. पुन्हा एकदा मी सर्वांना विनंती करू, कुठल्याही खेळाडूने मैदानाच्या बाहेर जायचं नाही जेवणाचा आस्वाद घेतल्याशिवाय. ही कळकळीची विनंती आम्ही तुम्हाला पुन्हा एकदा करतोय. संपूर्ण आयोजकांच्या वतीने श्री गणेश घासकोपरी मास्टरच्या वतीने आम्हाला तुम्हाला महत्वाची विनंती असेल. 37 षटक गोलंदाजी मार्क्स वरती रॅटम राऊंड विकेटने. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. तिथे आपण पाहू शकतायत खूप चांगला चेंडू तर अद्यावत केला होता. मात्र पंच रोहिदास पाटील सरांचा इशारा येतो तो मात्र 22चा आणि 22च्या स्वरूपाने धावसंख्या आपण 1 ने पुढे जाऊन पोहोचले असताना संघाची धावसंख्या सध्या आपण धावफलकावरती पाहू शकतायत. लगावल्या गेल्यात त्या मात्र 9 धावा. धावफलकावरती धावा 9. सतीश पहिला चेंडू फेकला गेलाय. पुढील बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र यश त्यांचा वेध घेणारा हा बॉल
क्लीन बोर्डच्या माध्यमातून खेळाडू बाद होत आहेत. धक्का लागतोय. आणखीन एक महत्वाचा नवघर मास्टर बी संघाला पहिला विकेट, पहिला खेळाडू बाद गॉन. पहिला खेळाडू हा तंबूच्या आसऱ्याला परतलाय. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. त्या मात्र आपण सध्या संघाची धावसंख्या पाहू शकतात 9 धावा. 9 धावांवरती हा पहिला खेळाडू बाद झालेत. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. एका बाजूला बाद झाले कांचन, रवींद्र येतात नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. कांचन या खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी रवींद्र पाटील सध्या आपण मैदानाच्या आतमध्ये त्यांना पाहू शकतात. नवघर मास्टर बी संघाच्या माध्यमातून आज ते मैदानाच्या आतमध्ये खेळतायत. आजच्या दिवसामध्ये 8 संघांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहणार आहोत. उद्याच्या दिवसामध्ये 8 संघ खेळताना आपण अंतिम दिवसामध्ये पाहणार आहोत. बलाढ्य संघांदरम्यान सुरू असलेला सध्या हा क्रिकेटचा रणसंग्राम. गोलंदाज रेडी होतात सतीश राऊंड विकेटने. भिरकावण्याचा प्रयत्न, बॅटची एज होती हलकीशी. बॉल चालक गलीमध्ये खेळाडू वेगाने प्रस्थान करतायत. तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला भेटतात. 1 धाव येत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10 धावा. चेंडू फेकून झाला आतापर्यंत या षटकातील जर आपण पाहिलं सतीश तर चेंडू फेकून झाले ते मात्र 3 आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत त्या मात्र 10 धावा. दोन गुणलेखक खूप चांगलं काम करतात. एका बाजूला भावेश पाटील आणि दुसऱ्या बाजूने आपण विशाल पाटील यांना पाहू शकतात. एक्युरेट माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. NXT लाईव्हच्या माध्यमातून खूप चांगलं काम या स्पर्धेच्या माध्यमातून करतात. कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये जय पाटील, डिजिटल मितेश म्हात्रे, एडिटरची भूमिका मनीष पाटील आणि मयूर पाटील. यावेळी बॉलला फिरकावलाय. हवेमध्ये बॉल आहे. चेंडू सीमा रेषे पार जाईल. पंच रोहिदास पाटील सरांचा इशारा. यूज अँड मॅक्झिमम षटकार. खेळाडूंची स्वप्न असतात अशा मैदानावरती, प्लेन मैदानावरती आम्ही कधीतरी क्रिकेट खेळावं. आज ते स्वप्न पुन्हा सत्यास उतरलंय आणि हे करून दाखवलंय घासकोपरी मास्टर टीमने. कारण की आज जी स्पर्धा आपण पाहतो अगदी छावणीचं स्वरूप आलं या संपूर्ण स्पर्धेला. ज्याप्रमाणे तंबू उभारले गेलेत खूप चांगली. पुढील बॉल भिरकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र आपण पाहू शकतायत प्रॉपरली टायमिंग करू शकले नाहीत. तिथे आपल्याला पाहायला भेटतायत निर्धाव चेंडूची समाप्ती सध्या मैदानाच्या आतमध्ये फेकली गेल्या. चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला. षटकातील आपण पाहिलं तर चेंडू फेकून झाले ते मात्र 5 आणि धावसंख्या धावफलकावरती आहे 16 धावा. अंतिम बॉल वरती भिरकावलाय समोरच्या दिशेने डाऊन द ग्राउंड. फटका खूप चांगला आहे. बॉल चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पंचांचा सिग्नल येतोय. चौकार 4. सारे खेळाडू हो दमदार, घासकोपरी गावात रंगलाय मास्टर शानदार. आमचे घासकोपरी गावात रंगलाय मास्टर शानदार. गावात रंगलाय मास्टर. सुप्रसिद्ध गायक घासकोपरी गावातील बालू भुईर यांच्या आवाजामध्ये गायलं गेलेलं हे गाणं आपण सध्या सॉंग्स पाहू शकता. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 20 धावा. अडचणीमध्ये अगदी होता नवघर मास्टर बीचा संघ. मात्र या मैदानाची खासियत जर पाहिली ना तर अडचणीमधून तुम्ही बाहेर निघू शकतायत. तुम्हाला मोठे फटके हे मैदानाच्या आतमध्ये अद्यावत करावे लागतील आणि त्याच मोठ्या फटक्यांची अपेक्षा मैदानाच्या आतमध्ये आता पूर्ण करतायत. अनेक प्रेक्षक वर्ग युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून जोडले गेलेत. अनेक जण आपल्याला आज घर बसल्या देखील पाहतात, त्या मॅच आनंद घेतात. तर सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करू. श्री गणेश घासकोपरी संघ मास्टर आणि श्री यज्ञेश्वर अनंत पाटील साहेबांच्या माध्यमातून आम्ही सर्व क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करू. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत 20 धावा. 2 पंच याच परिसरातील कोपरी गावातील आपण पाहतायत. एका बाजूला महेश पाटील सरांना आणि दुसऱ्या बाजूला रोहिदास पाटील सरांना. खूप चांगलं काम ते पंचांच्या माध्यमातून करतात. अनुभव दांडगा त्यांच्या पाठीशी आहे आणि अनुभवाच्या जोरावरती सध्या पंचांच्या माध्यमातून आपण त्यांना पाहू शकता. नवीन गोलंदाज येतात मिस्टर रोहितला आज खूप चांगली कामगिरी करून दाखवावी लागेल. या अगोदर आपण पंच महेंद्र पाटील सरांना पाहिलं तर मॅन फ्रॉम भाईंदर आणि दुसऱ्या बाजूला संजय मेहरा सर मॅन फ्रॉम नाला सोपारा या 2 पंचांना आपण तिथे पाहिलं होतं. जाऊयात मॅचच्या दिशेने. भिरकावलाय स्लोट मध्ये बॉल आलाय. स्लोट मोठ्या बॉलला पाठवून दिलाय हवाई सफर वरती. आणखीन एक दमदार यूज अँड मॅक्झिमम षटकार.
मध्ये प्रॉपरली टायमिंग, टी फॉर टेक्निक, टी फॉर टॅलेंट आणि टी फॉर टेम्परामेंट या तिन्ही गोष्टी मात्र बॅट्समॅनच्या माध्यमातून पाहायला भेटल्या आणि चेंडूला मात्र पाठवून दिलं हवाई सफरवरती. षटकारानं संघाची धावसंख्या 26 धावा. किसनची बॅट देखील आता मैदानाच्या आतमध्ये बोलू लागले. दुसऱ्या बाजूने आपण बॅट्समॅन पाहतात मिस्टर रवींद्र. एका बाजूने हाणामारी तर त्यांनी केली होती, मात्र किशन मैदानाच्या आतमध्ये आता हाणामारी करतायत. पुढील बॉल भिरकावला यावेळी बॉलला रवींद्रने बॉलला पाठवून दिलाय हवाई सफरवरती. आणखीन एक दमदार यूज अँड मॅक्सिमम षटकार. व्हॉट अ शॉट. काय बॅटिंग मैदानाच्या मध्ये मी म्हंटल की या मैदानाची एक खासियत आहे. दुपारच्या सत्रामध्ये या मैदानावरती फक्त षटकार षटकार आणि षटकार आपल्यालाच पाहायला भेटतात आणि सध्या मैदानाच्या मध्ये तेच आपण पाहतोय. मोठा स्ट्रोक करायचा होता. ब्रॉकर मध्ये चेंडूला हाताळलाय. आउट साइड ऑफ स्टंप चेंडूला मात्र इम्पॅक्ट केलं गेलंय आणि निर्धाव चेंडूची समाप्ती आपण मैदानाच्या मध्ये सध्या पाहू शकतायत. चेंडू फेकून झालेत ते मात्र 3 आणि धावसंख्या धावफलकावरती 32 धावा धावफलकावरती लगावल्यात नवगर मास्टर बी या संघाच्या. फुल टच बॉल आता कनेक्ट करू शकले नाही तर बॅट्समॅन स्ट्रगल करताना आपण रवींद्र या बॅट्समॅनला पाहू शकतायत. लोवर फुल टच बॉल होता तो बॉल मात्र जाऊ दिला जातोय आणि निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 4 चेंडूच्या समाप्तीनंतर जाऊन पोहोचल्यात त्या मात्र 32 धावा. त्यावेळेचा बॉल आपण पाहताय हलक्या हाताने चेंडूला मात्र भिरकावलाय. तर एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करतायत मात्र दुसऱ्या धावेसाठी कुठलाही प्रयत्न नसणार आहेत. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटतात. एका धावेने संघाची धावसंख्या आपण धावफलकावरती पाहिली तर जाऊन पोहोचतात त्या मात्र 33 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. यानंतर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल. मी 2 संघाच्या कॅप्टनना विनंती करेन भाताने मास्टर आणि खारीगाव मास्टर या 2 संघाचे कॅप्टन आपण आमच्या मुख्य टॉस कपावच्या दिशेने येऊन थांबा. तिथे आपला टॉस केला जाईल. भाताने मास्टर आणि खारीगाव मास्टर. राऊंड विकेटने गोलंदाज रेडी. भिरकावण्याचा प्रयत्न प्रॉपरली कनेक्शन करू शकले नाही तर फटका फसलाय हवेमध्ये बॉल आणि गोलंदाज रोहितने आपल्या फॉलो थ्रो मध्ये टिपलाय. आणखीन एक दर्जेदार झेल. विकेटचं पतन. खेळाडू बाद गॉन. सध्या आमची ड्रिंक्स गाडी तर जाते मात्र अनेकांचाच प्रयत्न देखील असा आहे ना की घासकोपरी गावाच्या माध्यमातून आज जे ड्रिंक्स मध्ये गेल्यात ना कदापि कॅमेरामध्ये येण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणजे कॅमेरामध्ये दिसणार नाही तर ते असं देखील करतात की आम्ही मैदानाच्या आतमध्ये जाऊ आणि आम्ही कॅमेरामध्ये दिसू म्हणून ड्रिंक्स घेऊन ते मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरमध्ये धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या. त्या 11च्या सरासरीने 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला भेटतात. चांगली बॅटिंग तर मैदानाच्या आतमध्ये केलं या 3 षटकांमध्ये नवगर मास्टर बी संघाच्या माध्यमातून. मात्र येणाऱ्या 2 षटकांमध्ये या मैदानाचा इतिहास जर पाहिला ना तरी ते 5 षटकामध्ये 60 धावा 5 षटकामध्ये 70 धावा जर बनवल्यात तर एक चांगली धावसंख्या होऊ शकतात. मात्र या मैदानावरती अशी कुठलीही धावसंख्या नाही की जी सेफ आहे. म्हणजे भरपूर वेळा या मैदानाचा आम्ही इतिहास पाहिलाय जिथे 6 बॉलमध्ये 30 धाब्यांची गरज असताना 6 बॉलमध्ये 30 धाब्यांमध्ये 5 षटकार या मैदानावरती आपण भरपूर वेळा येताना पाहिल्यात. नुकताच आपण मागच्या संडेला याच मैदानावरती एक सामना पाहिलाय जिथे मित्रांनो 3 बॉलमध्ये 2 धावा देखील झालेल्या नाहीत. हे देखील आपण या मैदानावरती पाहिल्यात. 6 बॉलमध्ये 3 धावा देखील आपण न होताना या मैदानावरती पाहिल्यात आणि 6 बॉलमध्ये 30 धावा देखील आपण मैदानावरती चेस होताना पाहिल्यात. हा मैदानाचा इतिहास आहे. नवनवीन विक्रम या मैदानावरती आपल्याला नेहमी सातत्याने पाहायला भेटतात. आता पाहूया येणाऱ्या 2 षटकांमध्ये मैदानाच्या आतमध्ये काय घडेल काय बिघडेल हे आपण थोड्याच वेळामध्ये पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊयात. ब्रेक मध्ये ऐकूयात सुमधुर संगीत आणि येऊयात मैदानाच्या आतमध्ये ज्यावेळी सुरू होईल 4थं षटक. सध्या ड्रिंक्स ब्रेक इथे पूर्ण होतोय. 3 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकतायत लगावल्या गेल्या त्या 33 धावा. आज घासकोपरी गावातील म्हणजे जे प्रत्येक व्यक्ती आहे जे खेळाडू आहेत ज्याला जे जे काही कामं दिलं ते सर्व काही आपले मुख्य रीतीने बजावत असताना आपण सर्वांना पाहू शकतायत.
सातत्याने 3 ते 4 दिवस खूप मेहनत स्पर्धेच्या माध्यमातून सर्व घासकोपरी ग्रामस्थांनी घेतले गेलेत. 3 ओव्हरचा काळ संपला गेला. धावसंख्या 33 33 धावा आहेत. अजूनही 2 षटक मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. अमितला आपण पाहतात गोलंदाजी मार्क्स वरती एक दमदार खेळाडू तर आहेत, मात्र मैदानाच्या आतमध्ये त्यांना खेळ दाखवावा लागेल. दुसऱ्या बाजूने रमेश अलग मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅट्समॅन आपण पाहतात, नवीन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये रमेश. अमित रेडी होत आहेत. राईट टर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतील. स्ट्राईक वरती बॅटर आहेत मिस्टर रमेश. फॉलोथ्रो मध्ये थोडंसं आपण पाहिलं तर बिघाड होतो. इथे आपण पाहिलं तर पुन्हा एकदा आपल्या जागेवरती जातील आणि हा चेंडू हाताळण्यासाठी रेडी होतील. यानंतर आणखीन एक सामना महत्वाचा येईल. भाताने मास्टर आणि खारीगाव मास्टर यामध्ये आपण दुसऱ्या फेरीतील पहिला सामना पाहणार आहोत. या मॅच मध्ये जो संघ जिंकेल तो संघ श्री सत्यनारायण मास्टर कोपरी या संघासोबत आपल्याला सेकंड फेरीतील तो दुसरा मॅच खेळताना पाहायला भेटेल. राऊंड विकेटने पहिला बॉल. पिचिंग खराब आहे. लेगस्टम्पच्या बाहेर बॉल आहे. इम्पॅक्ट पाहिला तर पंच आमच्यापर्यंत वळतायत. रोहिदास पाटील सर यांचा इशारा येतो. एक्सरसाइज करतात आणि दर्शवतात मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉल. व्हाईट बॉलने धावसंख्या धावफलकावरती 34 धावा. श्री सत्यनारायण स्पोर्ट्स मैदान आपण पाहू शकतायत. श्री सत्यनारायण मंडप डेकोरेटर्सच्या माध्यमातून आपण पाहतायत. खूप सुंदर हे शामियाने मंडप डेकोरेटरच्या माध्यमातून उभारले गेलेत. श्री किसनजी गोविंद पाटील साहेब वॉर्ड क्रमांक 2 चे अध्यक्ष. यावेळीचा बॉल आपण पाहिला तर खूपच बाहेर आहे. इम्पॅक्ट पुन्हा एकदा पंच दर्शवतील. व्हाईट बॉलचा इशारा सातत्याने करतायत. गोलंदाज लेंथ मध्ये भरकटतोय गोलंदाजी करण्यासाठी, मात्र त्याला प्रामुख्याने टप्पा सापडत नाही त्या दुसरी मैदानाच्या आतमध्ये आणि धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत त्या 35 धावा. 2 चेंडू तर व्हाईट चेंडू स्वरूपाने फेकले गेलेत. अमित पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क्स वरती. रेड टर्म राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. बिरकावण्याचा प्रयत्न होता. यावेळी चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती आपल्याला तिथे पाहायला भेटली. चेंडू फेकून झाला आतापर्यंत 1 धावसंख्या धावफलकावरती 35 धावा. श्री गणेश घासकोपरी मास्टरच्या वतीने आपण ही स्पर्धा या मैदानावरती पाहू शकतायत. खूप सुंदर आयोजन आणि नियोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या अंतिम दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला भेटेल. राऊंड विकेटने पुढील बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. फटका तर फसला होता. हवेमध्ये बॉल भरपूर वेळ राहिलाय. नो मॅच लँड मध्ये सध्या चेंडू ट्रॅव्हल होत असताना तिथे 1 धाव येत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचतात त्या मात्र 36 धावा. NXT लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा थेट युट्यूब वरती प्रक्षेपित होताना पाहू शकतात. कॅमेरामॅन जय पाटील, डिजिटल स्कोरच्या माध्यमातून मितेश म्हात्रे, एडिटरच्या भूमिकेमध्ये मनीष पाटील, मयूर पाटील. ड्रोन देखील आपण यापूर्वी या मैदानाच्या आतमध्ये पाहिला होता. चेंडू आतापर्यंत खेळ संपला गेला. 2 पुढील बॉल. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. मोठा फटका खेळायचा होता. प्रॉपरली टायमिंग होत नाही. बॉल निघून येतो सरळ डीप मध्ये. खेळाडू वेगाने येत आहेत. चेंडूला कव्हर अप करतायत. तिथे फक्त 1 धाव आपल्याला पाहायला भेटत. संत गतीने आता धावसंख्या मात्र पुढे सरसावतायत आणि धावसंख्या जाऊन पोहोचल्यात त्या धावफलकावरती 37 धावा. प्रयत्न तर करतात मैदानाच्या आतमध्ये नवघर मास्टर बी संघाचे खेळाडू, मात्र प्रॉपरली टायमिंग हे त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला भेटत नाही. पहिल्या 3 ओव्हर मध्ये खूप चांगली सुरुवात होती. 11च्या सरासरीने 33 धावा होत्या, मात्र त्यानंतर रोखून धरलाय. राऊंड विकेटने ब्लॉकर मधून चेंडूला खोदून काढलाय. कॅप मध्ये बॉल निघून जाईल का? खेळाडू 1 बाउन्स या बॉलला कलेक्ट करतात. दुसऱ्या धावेचा कॉल आणि दुसरी धाव इथे वेगाने रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटतात. 2 धावा येत आहेत. या 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 39 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ संपला गेलाय. अजूनही 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये येणं बाकी असतील. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या 39. 2 संघ मैदानाच्या मध्ये खेळतात. कासार बडवली ठाणे परिसरातील संघ आणि दुसऱ्या बाजूला नवघर भाईंदर पट्ट्यातील नवघरचा संघ आपण मैदानाच्या मध्ये खेळताना पाहतायत. चेंडू फेकून झाला. आतापर्यंत 5 धावा धावफलकावरती आहेत 39. अंतिम चेंडू मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असेल या 4थ्या षटकातील. त्यानंतर अंतिम षटकाला प्रारंभ आपण मैदानाच्या आतमध्ये करणार आहोत. अंतिम षटक थोड्याच वेळामध्ये आपल्याला पाहायला भेटेल. हा शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये फेकतायत. गोलंदाज रेडी होतात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क्स वरती मिस्टर अमित राऊंड विकेटने सध्या गोलंदाजी करतायत. व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न. हलक्या त्याने चेंडूला ड्राईव्ह केलाय. एकदा आपल्याला पाहायला भेटतात. सिंगल वरती समाधान व्यक्त करावं लागेल. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. 11च्या सरासरीने 40 धावा या धावफलकावरती आपण पाहू शकतायत. अंतिम षटक आता मैदानाच्या आतमध्ये ना बाकी असेल. अंतिम षटकामध्ये कहाणीमध्ये काय घडेल काय बिघडेल हे ऐकवण्यापूर्वी आपण बोलूयात डीजे कडे आणि घेऊयात एक छोटासा ब्रेक.
4 षटकांचा खेळ संपला गेला. धावसंख्या 40. अंतिम षटक गणेश येतात गोलंदाजी मार्क्स वरती. 4 षटकांमध्ये 40 धावा आपण धावफलकावरती पाहिल्यात. नवीन खेळाडू गणेश सध्या गोलंदाजी मार्क्स वरती येत आहेत. पहिलं षटक हाताळलं मोतीराम या खेळाडूने, एक दमदार खेळाडू आहे. सतीशने हाताळलं एक षटक, रोहितने हाताळलं, त्यानंतर अमितला आपण पाहिलं, नाही आपण गणेशला पाहू शकतायत. षटकातील पुढील बॉल. पहिला चेंडू हाताळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडूला क्रॉस बॅक मध्ये ते मात्र खेळून काढला. चेंडूला मात्र पाठवलं गेलाय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि पाहता पाहता इथे 2 धावा. फिल्डिंग मिसफिल्ड होत आहेत. मिसफिल्डचं रूपांतर तिसऱ्या धाव्यांमध्ये होत आहे. तिसरी धाव देखील तिथे कंप्लीट होताना आपल्याला पाहायला भेटत आहेत. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट करतायत आणि या 3 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती 43 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. 2 संघाचे कॅप्टन मी पुन्हा एकदा विनंती करेन, भाताने मास्टर आणि खारीगाव मास्टर संघाचे कर्णधार आपण लवकरात लवकर टॉस का बॉलच्या दिशेने या 5 चेंडू नंतर आपण लगेचच तिथे नाणेफेकीचा कॉल या 2 संघांच्या माध्यमातून होणार आहे. गोलंदाज रेडी होतात. पेटकावण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र वेग घेतोय, खाली राहतो. यष्टांच्या वरून चेंडू इम्पॅक्ट होत असताना आपल्याला पाहायला भेटला. निर्धाव चेंडूची समाप्ती सध्या मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या त्या मात्र 43 धावा 2 चेंडूच्या समाप्तीनंतर. ड्राईव्ह केलाय कार्पेटच्या माध्यमातून. एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, खेळाडू चेंडूवरती येत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सहजरित्या इथे मात्र 2 धावा कंप्लीट करतायत आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या धावफलकावरती 45 धावा सध्या धावफलकावरती उभारल्या गेल्यात. चेंडूचा खेळ आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये होतोय 3. धावसंख्या धावफलकावरती 45 धावा. अंतिम 3 चेंडू अजूनही मैदानाच्या आतमध्ये न बाकी असेल. गोलंदाज रेडी होत आहेत गणेश. गणेशचा बॉल डाऊन द ग्राउंड सरळ बॅटने खेळला. वी शेप मध्ये फटका निघून येतो. सरळ चेंडू लॉंग ऑफ मध्ये खेळाडू जातात मिड ऑफ पर्यंत. बॉलला कव्हर अप करतायत, फेकी करतायत आणि तोपर्यंत एक धाव इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत. एका धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 46 धावा. चेंडू फेकून झाले ते मात्र 4. अंतिम 2 चेंडू असतील. प्रयत्न करतील अगदी या 2 चेंडू मध्ये 1 ते 2 मोठे फटके खेळण्याचा. 2 मोठे फटके येत आहेत तर एक चांगली धावसंख्या उभारली जाऊ शकतात. मात्र इथून प्रयत्न करतील कासार वडवलीचा संघ. या 2 बॉल वरती एखादी महत्वाची विकेट, 1 ते 2 निर्धाव चेंडू रोखले जाऊ शकतात. पुढील बॉल बिरकावला. यावेळी बॉलला पाठवून दिला जाईल. हवाई सफरवरती येतोय दर्जेदार अप्रतिम दमदार षटकार. वॉट शॉट. षटकार चौकार तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील आणि अगदी इथे फलंदाजाने हल्ला देखील चढवला गेला आणि रमेशच्या बॅट मधून येणारा हा आपण मिड विकेटच्या डोक्यावरून दमदार षटकार पाहिलाय. आता अंतिम बॉल राहील. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलाय त्या मात्र 52 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहूयात कुठल्या प्रकारे हाताळतायत गणेश. खूप चांगली गोलंदाजी केली होती. 5व्या चेंडूवरती षटकार खेळायत. अंतिम बॉल हाताळतील. उडवला पुन्हा एकदा बॉलला हवेमध्ये चेंडू आहे. क्षेत्ररक्षकाने केलंय चूक. बॉल चाललाय 1 बाउंडच्या स्वरूपाने सीमा पार. येतोय आणखीन एक दर्जेदार चौकार. या चौकाराने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय 5 आणि 5च्या षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती बनवल्या गेल्यात त्या मात्र 56 धावा धावफलकावरती लगावल्या जात आहेत. जाऊयात आपण मुख्य टॉस का बॉलच्या दिशेने, जिथे आमचे प्रतिनिधी दीपेश कंडे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात. आवाज टॉस का बॉलच्या दिशेने. इथे 2 संघाचे कॅप्टन पोहोचतील. एका बाजूला असेल भाताने मास्टर संघाचे कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत तो खारीगाव मास्टर या संघाचे कॅप्टन थोड्याच वेळामध्ये तिथे पोहोचतात. नाणेफेकीचा कॉल तिथे आपल्याला पाहायला भेटेल. डिझेल खारीगाव मास्टर संघाचे कॅप्टन आपण थोडस लवकर या आणि दुसऱ्या बाजूने मी विनंती करू भाताने मास्टर. सुनंदा पाटील मॅडम यांच्या शुभ आपण तिथे नाणेफेकीचा कॉल करणार आहोत. क्रिकेटवरील अफाट प्रेम आहे. नेहमीच क्रिकेटच्या माध्यमातून घासकोपरी संघाला नेहमीच सपोर्ट करत असतात आणि सुनंदा पाटील मॅडम यांच्या शुभ आपण तिथे टॉस करतोय. 2 संघाचे कॅप्टन पोहोचलेत. भाताने मास्टर आणि दुसऱ्या बाजूला खारीगाव मास्टर या संघादरम्यान मॅच होईल.
चला नाणेफेकीचा कौल आपण करून घेणार आहोत दोन संघांमध्ये. नेक्स्ट मॅच सेकंड राऊंड मधील पहिला सामना सौभाग्यवती सुनंदा पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जाईल. महिला वर्ग देखील मोठ्या संख्येने आजच्या दिवसामध्ये आपण पाहतोय. स्त्री म्हणजे मांगल्य, स्त्री म्हणजे कर्तृत्व, स्त्री म्हणजे नेतृत्व आणि स्त्री म्हणजे वक्तृत्व. सौभाग्यवती सुनंदा पाटील मॅडम यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल सेकंड राऊंड मधील निर्णायक आणि महत्वपूर्ण सामना दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. एका साइडने भाताणे मास्टर्स संघ पाहायला मिळते तर दुसऱ्या साइडने खारेगाव मास्टर्स. सामना हा 5 षटकांचा असणार आहे. दोन्ही देखील संघांसाठी महत्वाची सूचना आगरी कोळी असा उच्चार करण्यात आलाय. आणि फिकेचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तो एकंदरीत भाताणे मास्टर्स संघाच्या माध्यमातून. आपला निर्णय देखील अगदी विनाविलंब कळवायचा आहे. सौभाग्यवती सुनंदा पाटील मॅडम यांचे देखील खूप खूप आभार. स्पर्धेच्या माध्यमातून आणि फिकेचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे भाताणे मास्टर्स या संघाच्या माध्यमातून. थोड्याच वेळात आपला निर्णय देखील कळवताना पाहायला मिळतील. आपण वळूयात कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जिथे उपस्थित आहेत धनंजयजी पाटील आणि बघूयात नेक्स्ट मॅच मध्ये एक्झॅक्टली काय घडतंय आणि काय बिघडतंय ते ऐकूयात कॉमेंट्री स्टुडिओ मधून. तत्पूर्वी एक संधी डीजे ऑपरेटरला. DJ Maddie. DJ, welcome back.
निर्धारित 5 षटकांमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 47 धावांचं टार्गेट कासार वडवली या संघासमोर ठेवण्यात आलेलं आहे. सलामीवीर दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एका साईडने मिस्टर मोतीराम पाटील यांना आपण पाहू शकताय, दुसऱ्या साईडने विश्वनाथ कवळे यांना देखील आपण पाहू शकतायत. नॉन स्ट्राईक एंडवर 47 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय. सेकंड इनिंगला या ठिकाणी सुरुवात होते. मैदानाच्या चहूबाजूने आजच्या दिवसामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजासाठी खूप पोषक वातावरण आपण पाहतोय. एअर फॅक्टर राईट हँडेड बॅट्समन साठी खूपच पॉझिटिव्ह अवस्थेमध्ये आपण पाहू शकतायत. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या ठिकाणी सजवली गेली आहे. उजव्या हाताच्या फलंदाजासाठी एक वाईड लॉंग ऑन घेतला जातो, एक डीप मिड विकेट आपण पाहू शकताय. तर डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक घेतला जातोय. ऑफ साइडला विचार जर आपण केला तर एक पॉइंट झोन आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक बघायला मिळतोय. 30 यार्ड सर्कल मध्ये एक पॉइंट झोन घेण्यात आला, एक शॉर्ट मिड ऑफ पाहायला मिळतोय. शॉर्ट थर्डमॅन झोन मध्ये एक क्षेत्ररक्षक आपण पाहू शकतायत. शॉर्ट मिडॉनचं क्षेत्र रिक्त ठेवण्यात आलंय. दोन संघांमध्ये सुरू असलेला हा महत्वपूर्ण सामना, पहिल्या फेरीतील शेवटचा आणि अंतिम सामना आपण पाहतोय. पहिलं षटक हाताळण्यासाठी कंचन पाटील गोलंदाजी मार्क वरती सज्ज होत आहेत. नवघर मास्टर्स बी या संघाच्या माध्यमातून कंचन पाटील इज ऑन बॉलिंग स्टॉन्स आपण पाहतोय. यस, पंचांचा ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. सामन्याला सुरुवात होते. 47 धावांचं टार्गेट समोर ठेवण्यात आलंय. सुंदर अशा वातावरणामध्ये रोमहर्षक आणि उत्साहवर्धक क्रिकेटचा आस्वाद आपण उपभोगू शकतायत. श्री गणेश संघ गास कोपरी प्रेझेंट 40+ मास्टर ट्रॉफी 2022 या स्पर्धेच्या माध्यमातून पहिल्या चेंडूवर फलंदाजाने दाखवल्या आणि गोलंदाजाने वाकवल्या क्लीन बोल्ड. यस, ही इज गॉन. यस डूज मला ज्याची मी त्यालाच आणलं, तुझ्याच बोलण्याला राजा मी मागलं. शेजारची ही काळी महिना लागली डोलायला, तवा लागली डोलायला. जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला, नवीन पोपट हा. धन्यवाद. डिझाईन आणि फिकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्र रक्षण करण्याचा धाडसी निर्णय खारेगाव या संघाच्या माध्यमातून स्वीकारला गेला. यानंतर होणारा महत्वपूर्ण सामना दोन संघांमध्ये आपण पाहणार आहोत. गोल्डन डकचा शिकार यावेळेला बनलेला आहे. फलंदाज बॅक टू दी पॅव्हेलियन मिस्टर मोतीराम पाटील. गोल्डन डकचा शिकार इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये आपण शाहिद आफ्रिदीला पाहिलं सर्वात जास्त वेळा. गोल्डन डकचा शिकार म्हणून ओळखला गेला. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर न्यूमॅन इन मिस्टर रवींद्र भोईर. बॅटिंग ऍट नंबर 3 आपण पाहतोय. या पहिला चेंडू पडल्यानंतर खूप छान प्रकारे सबमरीनच्या स्वरूपामध्ये निघून गेलाय. निर्धाव स्वरूपात चेंडूची सांगता पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडूचा खेळ जर आपण पाहिला तर 2 चेंडूचा खेळ समाप्त एकेर आणि अप्रतिम विकेट टेकर गोलंदाज बनून समोर आलाय मिस्टर कांचन पाटील आपण पाहतोय. या वेळेला तिसरा चेंडू देखील योग्य लेंथ अँड लाईन मेंटेन कंटिन्युटी सातत्य दर्शवलं गेलंय. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. क्लासिकल गोलंदाजी आपण पाहू शकताय. 22 यार्डच्या खेळपट्टीमध्ये कसब कला आणि कौशल्याला पणाला लावून मात्र जबरदस्त कसोशीने उच्च श्रेणीवरील गोलंदाजी आपण पाहू शकतायत कांचन यांच्या माध्यमातून. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 2 महत्वपूर्ण मोहरे तंबूच्या आश्रयाला परतवण्यात आलेले आहेत. काही जबरदस्त गोलंदाजी, विकेट टेकर गोलंदाज कसा असावा याचं एक परिपूर्ण उदाहरण आपण पाहतोय. आदरणीय सन्माननीय श्रीयुत रवींद्र गरज साहेब आणि आदरणीय सन्माननीय श्रीयुत सुरेश पाटील साहेब यांना मी विनंती करतोय, साहेब या आपण कृपया करून मुख्य व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. श्री गणेश संघ कास कोपरी प्रेझेंट मास्टर 40+ ट्रॉफी मध्ये आपलं सहर्ष स्वागत करीत आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिल्या षटकातील 3 चेंडूंचा खेळ समाप्त खेळ बघायला मिळालाय आणि या 3 चेंडूमध्ये 2 मोहरे तंबूच्या आश्रयाला परतलेले आहेत. मिस्टर कांचन पाटील यांचा क्लास सुरू आहे. पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेंट आपण पाहू शकतायत कारण
पहिले 3 चेंडू जे आहेत ते गोलंदाजाने आपल्या नावावरती कोरून दाखवलेत. कासार वडवली वर्सेस नवघर मास्टर्स बी अशा दोन संघांमध्ये कडवी लढत. 47 धावांचं आव्हान समोर ठेवण्यात आलंय आणि जबरदस्त सुरुवात म्हणतात ना, वेल बिगिनिंग इज हाफ सक्सेस. चांगली सुरुवात ही अर्ध्या यशासमान असते. शर्टचं पहिलं बटन जर व्यवस्थित लागलं तर संपूर्ण शर्ट एका सरळ रेषेमध्ये दिसू शकते, परंतु पहिलं बटन जर चुकलं तर संपूर्ण शर्ट अस्ताव्यस्त होऊन जाते. आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. सुरुवात जर खराब झाली तर बऱ्याचदा सावरणं हे कठीण होऊन बसतं. यावेळेला रिव्हर्स अटेम्प्ट, अप्रतिम फटका, चेंडू सीमा पार निघून जातोय. सुपर शॉट, चौकार. यश डिझल आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. मैदानी भिडली बघा सुंदर अशी जंग. आयोजन आणि नियोजनानं सामन्याला चढलाय रंग. सारे खेळाडू हो दमदार, सारे खेळाडू हो दमदार. धन्यवाद डीजे. अमित पाटीलच्या बॅट मधून यावेळेला उपयुक्त वेलकम बाउंड्री. या पहिल्या 4 धावा. श्री गणेश झालाय धावसंख्येचा 4थ्या चेंडूवर. यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट करण्यात आला. या चेंडू आणि फळीचा व्यवस्थित संपर्क होत नाहीये. निर्धावच्या स्वरूपामध्ये चेंडूची सांगता झालंय. पहिल्या षटकामधील आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूंचा खेळ सुयोग्यरित्या समाप्तेखेर झालाय आणि 5 चेंडूंच्या समाप्तेखेर आपण पाहू शकतात स्कोर कार्डवर 4 धावा या ठिकाणी सजलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला स्लॉट मध्ये चेंडू दिलाय, हवेमध्ये अप्रतिम. यावेळेला गुड कॅच ऑफ क्वालिटी, जबरदस्त क्षेत्ररक्षण. यस, ही इज गॉन. यस डिझल. सत्यनारायण मैदानावरती संघ आदरणीय रवींद्रजी गरज साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वांना सन्मानित करण्यासाठी. मी विनंती करतोय आदरणीय प्रकाशजी पाटील, आपण आपल्या शुभ हस्ते सरांचा यथोचित मान सन्मान या ठिकाणी करायचा आहे. आदरणीय रवींद्रजी खरच साहेब आपण पाहू शकतायत एक अतिशय चांगलं वक्तृत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व या त्रिवेणी संगमावर आधारित शहरील व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्यांचा गजर होऊन द्या या व्यक्तिमत्वांसाठी. आपण पाहू शकतायत वेळ हा मिळत नसतो, वेळ हा काढावा लागतो आणि या वेळात वेळ काढून या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत. सरांचं सहर्ष स्वागत स्पर्धेच्या माध्यमातून करीत आहोत. अप्रतिम आपण पाहू शकतात व्यासपीठाला 4 चांद लावण्याचं कार्य त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे. पुढील सत्कार मूर्ती चला बघूयात. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या षटकाचा खेळ समाप्तीखेर झालाय. केवळ 4 धावा फलकावर विलक्षण गोलंदाजीचं पृथक्करण कांचन पाटील यांच्या माध्यमातून बघायला मिळालं. सुंदर सुरेख केवळ आणि केवळ संपूर्ण षटकामध्ये 4 धावा आणि विकेटची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 नाही 2 नाही 3 विकेट्स कांचन पाटील यांच्या अकाउंटमध्ये. सुपर बॉलिंग. पीव्ही सिमन्स याची आठवण करून देत आहेत. वर्ल्ड रेकॉर्ड आहे सिडनी क्रिकेट ग्राउंड सिडनीच्या मैदानामध्ये आपण पाहिलं होतं. 17 डिसेंबर 1992च्या दिवसामध्ये 10 षटकांमध्ये केवळ 3 धावा देऊन 4 गडी बाद केले होते. 0.30चा इकॉनॉमी रेट हा वर्ल्ड रेकॉर्ड आहे. एक गोलंदाजाचा बेस्ट एव्हर स्पेल म्हणून इंटरनॅशनल वन डे क्रिकेटच्या माध्यमातून ओळखला गेला आहे आणि पीव्ही सिमन्स यांची परिपूर्ण आठवण करून दिली जाते कांचन पाटील यांच्या माध्यमातून. 6 चेंडूमध्ये केवळ 4 धावा 3 गडी गारद. षटक क्रमांक 2 करण्यासाठी मिस्टर संजय पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. नवघर मास्टर्स बी या संघाच्या माध्यमातून यावेळेला खुलवर टप्प्याचा चेंडू आहे. खूप छान प्रकारे खेळला गेलाय. बॅट अँड पॅडचा परिपूर्ण संपर्क या ठिकाणी होतोय. ऑन ड्राईव्हचा फटका आपण पाहिलाय. एक धाव जरूर परिपूर्ण केली जाते आणि एका धावेसहित संघ जर आपण पाहिला तर स्कोर कार्डवर जाऊन पोहोचतोय 5 या धाव संख्येवर. 40+ क्रिकेट आपण पाहतोय. 1 धाव आरोग्यासाठी, 1 धाव फिटनेस साठी, 1 धाव वाढलेलं कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी, 1 धाव उतरत्या वयात क्रिकेटचा आनंद मनमुरादपणे लुटण्यासाठी आणि 1 धाव टायगर अभी जिंदा आहे हे दर्शवून देण्यासाठी, 1 धाव जुनं हेच सोनं हे दाखवून देण्यासाठी, 1 धाव आरोग्यासाठी. 40+ क्रिकेट आपण अनुभवू शकतायत. श्री गणेश संघ घास कोपरी प्रेझेंट मास्टर ट्रॉफी 40+ या स्पर्धेच्या माध्यमातून पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर मिस्टर संजय पाटील
या वेळेला फुलटॉस स्वरूपातील चेंडू ऑन साइडला बिग ब्लास्ट चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार 6 धावा. धन्यवाद डीजे. जबरदस्त फटका बघायला मिळाला रोहित मुकादमच्या माध्यमातून. भारतीय संघासाठी सर्वात जास्त षटकार कोणी खेचले असतील इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये तर त्या खेळाडूचं नाव देखील रोहित शर्मा आपण पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये रोहित मुकादम या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सुपर बॅटिंग अप्रतिम देखणा षटकार बघायला मिळाला. पुन्हा एकदा साइडला बॅक टू बॅक दोन चेंडू 2 षटकार. काय म्हणावं या फटक्याबद्दल. मी तर इतकंच म्हणेन दिल एक मंदिर तू एक मूरत है. क्या बताऊ रोहित साहब हे स्ट्रोक कितनी खूबसूरत है. लाजवाब शॉट आपण पाहतोय. विलक्षण फलंदाजीचं पृथक्करण. सर्व खेळाडूंना नम्रतेची विनंती करीत आहोत. कृपया करून आपण भोजनाचा आस्वाद घ्यावा. रिक्वेस्ट असेल सर्व मास्टर खेळाडू आपणास नम्रतेची विनंती आहे आपण कृपया करून स्नेहभोजनाचा आस्वाद घ्यावा. श्री गणेश संघ गासकोपरीच्या माध्यमातून आपणास नम्रतेची विनंती. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा मोह सेफ झोन मध्ये. यावेळेला स्ट्रोक मात्र कन्वर्ट झालाय. अप्रतिम. वेळाला धावसंख्येचा विचार जर आपण केला तर स्कोर कार्डवर तब्बल फ्लाय होते. फार झपाट्याने जाऊन पोहोचलंय 20 या धावसंख्येवर 20 रन्स ऑन टू द स्कोर कार्ड. पहिल्या षटकात किती धावा आला असेल असा प्रश्न जर विचारला गेला तर केवळ 4. परंतु दुसरं षटक अत्यंत महागड आपण पाहिलंय. या वेळेला यस पंच मला सूचित करतात वाईट चेंडू आहे. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेला साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू मात्र निघून येतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी. विकेटचं मात्र या ठिकाणी पतन बघायला मिळालंय. धावसंख्येचा विचार जर आपण केला फलकावरती तब्बल जाऊन पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळतंय. 21 या धावसंख्येवर षटक जर आपण पाहिलं तर 2 षटकांचा खेळ समाप्ती अखेर झालाय. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 18 आणि 18 चेंडूंमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 36 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण समोर आलेलं आहे. टार्गेट आपण पाहू शकतात 57चं आहे कारण मॅन्युअल स्कोररने थोडीशी चुकी केली होती. 47 ला मार्क केलं होतं परंतु लेट टू लेट स्कोर कार्ड या ठिकाणी अपडेट करण्यात आले. 57 रनचं टार्गेट निर्धारित 5 षटकांमध्ये. काही हरकत नाहीये कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील स्कोररच्या माध्यमातून अशा प्रकारच्या चुका होत असतात आणि सांभाळून घेणं हे आपलं देखील आद्य कर्तव्यच आहे. येणारी चेंडू शिल्लक आहेत 18 आणि विजयासाठी आपण पाहू शकतायत 36 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळते. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. 40+ क्रिकेट आज तुम्हा सर्वांच्या नजरेसमोर रंगते. अनेक नवतरुण खेळाडूंना प्रेरणेचा आणि आदर्शाचा स्तोत्र म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं गेलंय. 40+ तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू झालाय. मिस्टर रवींद्र पाटील या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूंचा खेळ शिल्लक असताना प्रत्येक चेंडूवर 2च्या सरासरीने फलंदाजी करणं हे मात्र अपरिहार्य आपण पाहतो. फलंदाजी मार्कवर मिस्टर मोहन पाटील या ठिकाणी सज्ज होत असताना पाहायला मिळत आहेत. या वेळेला या पंचांचे संकेत आहेत व्हाईट बॉल. अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड करण्यात आलेले आहे. 22 धावा या फलकावरती आपण पाहतोय. दोन्ही देखील संघांसाठी अजूनही आशा आणि अपेक्षा जिवंत आहेत. सेल्फ कॉन्फिडन्स खूप महत्वपूर्ण फॅक्टर ठरणार आहे. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी देखील सांगून ठेवलंय तुमच्याकडे जर आत्मबळ असेल तर विश्वाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा तुम्हाला भय नाहीये. आणि सेल्फ कॉन्फिडन्स दर्शवण्याची खरी वेळ. पुन्हा एकदा साइडला पुढचा फटका. पॉवरफुल वंडरफुल सक्सेसफुल गोलंदाजाची बत्ती गुल करणारा षटकार. Remix. धन्यवाद डीजे. मोहन पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 धमाकेदार जिगरबाज धडाकेबाज षटकार या ठिकाणी बघायला मिळालाय. धावसंख्या मात्र या ठिकाणी फ्लाय होते. फलकावर एकंदरीत जाऊन पोहोचतोय
28 धावा या फलकावरती आपण पाहतोय. सुपर बॅटिंग, शॉर्ट ऑफ प्लेनचा चेंडू होता. जैसी गेंद वैसी नसीहत आणि या अप्रतिम खराब चेंडूचा फायदा उचलला गेलाय मोहन पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून. विजयासाठी आपण पाहू शकता अजून देखील 29 धावांची आवश्यकता. 50% टप्पा जो आहे तो परिपूर्ण करण्यामध्ये यश मिळवलं गेलंय. यावेळेला पुन्हा एकदा साईडला खेळण्याचा प्रयत्न आहे. चेंडू हवेत डीप स्क्वेअर लेग झोन मध्ये, सेफ झोन एकंदरीत पार करून क्षेत्ररक्षकाच्या मस्तकवर दस्तक देऊन हा आलाय चौकार. धावसंख्येचा विचार जर आपण केला तर फलकावर आतापर्यंत जाऊन पोहोचले ते एकंदरीत पाहायला मिळत आहे 32 धावसंख्येवर. मॉन्स्टर गेंडवरती आपण पाहू शकता स्वतः कर्णधार अजून देखील उभे टाकलेले आहेत. मिस्टर विश्वनाथ गवळी वेट अँड वॉच करतायत, प्रतीक्षा करतायत. खचून जाऊच नका, भगवान के घर में देर है लेकिन अंधेर नाहीये. आणि स्ट्राईक वर आल्यावर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये जरूर रंग भरण्याचे काम करतील काहीच शंका नाहीये. पुन्हा एकदा ऑन साईडला खेळला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय शॉर्ट स्क्वेअर लेग झोन मध्ये. पहिली धाव परिपूर्ण, दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या वेळेला कसोशीचे प्रयत्न आपण पाहतोय. अप्रतिम प्रेझेन्स ऑफ माइंड कसं असावं, समय सूचकता कशी असावी, अलर्टनेस कसा असावा याचं एक परिपूर्ण उदाहरण आणि त्याचा परिपाक जर आपण पाहिला तर धावसंख्या फलकावरती फ्लाय होते ते एकंदरीत जाऊन पोहोचते 34 धावा. 57 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. दोन्ही देखील संघ या वेळेला टीट फॉर टॅट ठोसा देताना बघायला मिळत आहेत. पुन्हा एकदा साईडला प्रिफर केलाय. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे सरसावू लागलाय. दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि या वेळेला रनिंग बिटवीन द विकेट्स खूप छान पद्धतीने आपण पाहतोय. मिस्टर विश्वनाथ गवळी अँड मोहन पाटील या दोन्ही देखील खेळाडूंच्या माध्यमातून कासार वडवली हा संघ हळूहळू या सामन्यामध्ये फुल ठसन देत असताना पाहायला मिळतोय. फलकावरती 36 धावा, 36 रन ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतो. षटक क्रमांक 3 मधील चेंडूंची संख्या जर आपण तपासून पाहिली तर 4 चेंडूंचा खेळ हा समाप्त एकेर झालाय. पुन्हा एकदा साइडला पुलचा फटका, चेंडू आउट ऑफ द पार्क. गेंद बल्ले से ऐसे निकली जैसे बंदूक से गोली, गोली की रफ्तार से निकलती हुई गेंद. क्या खूबसूरती से खेलते इस गेंद को, लाजवाब बेहतरीन छक्का. मोहन पाटील नावाचा क्वालिटी ब्रँडेड A1 षटकार आलाय. तब्बल 42 धावा या फलकावर. धन्यवाद डीजे. 13 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि विजयासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 13 गेंदे शेष, 15 रनों की जरूरत. सामन्याला खेचून आणणारा खेळाडू कसा असावा? मोहन पाटील क्या बात आहे यार, हॅट्स ऑफ, सलाम असणार आहे. प्रतिस्पर्धी संघाच्या मुखामधून घास हिरावून घेणारा खेळाडू कसा असावा? मोहन पाटील काही फलंदाजी करतायत. 5 चेंडू मध्ये 18 या वैयक्तिक धावसंख्येवरती पुन्हा एक धाव साईडला प्रिफर केलाय. चेंडू मात्र सरळ निघून जातो क्षेत्र रक्षकाच्या सेफ हँड्स मध्ये. गुड कॅच ऑफ क्वालिटी फलंदाज बाद. या ऐकूया एक सुपर हिट सॉन्ग आणि लगेचच येऊयात लाईव्ह ऍक्शन मध्ये. डीजे. येणारी चेंडू शिल्लक आहेत अजून देखील 12 आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 15 धावांचं टार्गेट आपण पाहू शकतायत. कासार वडवली या संघासमोर
दोन संघ एकमेकांच्या विरोधात झुंज घेत असताना बघायला मिळत आहेत. क्रिकेटचा हा खेळ तुम्हाला सर्वांच्या अफाट जिव्हाळ्याचा विषय म्हणून ओळखला गेलाय. सुरुवात झाली 15 मार्च 1877 दिवस उजाडला. दुपारी 1:05 पहिला चेंडू डिलिव्हर झाला MCGच्या मैदानामध्ये. इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया अशा दोन संघांमध्ये पहिला कसोटी सामना रंगला आणि तेव्हापासून आपण पाहतोय 140 वर्षाची सुवर्ण परंपरा या क्रिकेटच्या विश्वाला लाभलेली आहे. त्यानंतर पहिला वन डे सामना आपण पाहिला असेल 5 जानेवारी 1971 दिवस उजाडला आणि पहिला एक दिवसीय सामना जो एकंदरीत MCGच्या मैदानामध्ये इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलिया 12 चेंडू 15 धावा एकंदरीत समीकरण आपण पाहतोय. त्यानंतर 17 फेब्रुवारी 2005 दिवसामध्ये आपण पाहिला असेल पहिला T20 सामना ऑस्ट्रेलिया वर्सेस न्यूझीलंड या दोन संघांमध्ये ऑकलंडच्या मैदानामध्ये आपण पाहिला आणि त्यानंतर 18 एप्रिल 2008 दिवसामध्ये पहिला इंडियन प्रीमियर लीगचा सामना. अशा प्रकारे मात्र क्रिकेटचे वेगवेगळे फॉर्मॅट 140 वर्षांची सुवर्ण परंपरा लाभलेला क्रिकेटचा हा खेळ आपण पाहू शकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. अप्रतिम 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. विजयासाठी 15 धावांचं टार्गेट समोर पाहायला मिळते. कितीतरी लेजंड क्रिकेटर घडले, पुढे आले, खेळले आणि त्यांना बघून आपण क्रिकेट या खेळाकडे आकर्षित झालो. सुरुवातीच्या काळामध्ये सुनील मनोहर गावस्करला आपण पाहिलं असेल. काही जबरदस्त खेळाडू. 7 बेटांचं शहर मुंबई मायानगरीमध्ये जन्मलेला खेळाडू, पहिला असा फलंदाज ज्याने कसोटी क्रिकेटमध्ये 10,000 धावांचा टप्पा पार केला. टेस्ट क्रिकेटचा गॉडफादर अर्थातच डॉन ब्रॅडमन यांच्या 29 शतकांचा रेकॉर्ड ब्रेक करून 34 शतकं झळकावली आणि जबरदस्त वेस्ट इंडिज संघाविरोधात विना हेल्मेट 34 पैकी 13 शतकं झळकवणारा फलंदाज सुनील गावस्कर आणि या खेळाडूला बघून खरं तर आपण क्रिकेटकडे आकर्षित झालो. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. गोलंदाज सज्ज होतात. गोलंदाजी मार्कवर मिस्टर नित्यानंद पाटील यांना आपण पाहू शकताय. त्यानंतर सचिन रमेश तेंडुलकरचा काळ सुरू झाला आणि या खेळाडूने काय दिलं क्रिकेटला. कितीतरी असंख्य विक्रम या खेळाडूच्या नावावरती बघायला मिळत आहेत. 34,347 आंतरराष्ट्रीय धावा असतील. वन डे क्रिकेटच्या माध्यमातून 463 एक दिवसीय सामन्यांमध्ये तब्बल 18,426 धावा, 44.83 ची सरासरी, 49 शतके, 98 अर्धशतके, 2016 चौकार कसोटी क्रिकेटच्या माध्यमातून 200 कसोटी सामन्यांमध्ये 15,921 धावा, 51 शतके, 68 अर्धशतके, 2058 चौकार असे कितीतरी विक्रम त्याने कोरले आणि या खेळाडूंना बघून आपण क्रिकेटकडे आकर्षित झालो. वळूयात मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 15 धावांची आवश्यकता. गोलंदाज नित्यानंद पाटील या वेळेला पहिला चेंडू ऑफ ब्रेकच्या स्वरूपात बघायला मिळाला. गुड डिलिव्हरी. दोन फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. एका साईडने मिस्टर गणेश कवले आणि दुसऱ्या साईडने विश्वनाथ गवळी या ठिकाणी पुन्हा एकदा नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत. आजचा दिवस वेट अँड वॉच अवस्थेमध्येच गेलेला आहे. विश्वनाथ गवळेंना खूप कमी स्ट्राईक मिळालाय. स्वतः कर्णधार आहेत परंतु स्ट्राईकच्या प्रतीक्षेमध्ये या वेळेला इनटू द गॅप मध्ये चेंडू सरळ निघून जातोय सीमा पार. जजमेंटची कमतरता. चौकार. धन्यवाद डीजे. म्हणूनच क्रिकेटमध्ये जजमेंटला फार महत्व आहे. या ठिकाणी क्षेत्ररक्षक जर डीप मध्ये उभा असता तर आराम के साथ झेल परिपूर्ण करू शकलं असतं, परंतु जर आणि तरला थारा नाही. क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये जर डीप मध्ये क्षेत्ररक्षक उभा राहिला असता तर झेल देखील पकडण्यात आला असता, चौकार देखील वाचला असता, परंतु तेलही गेले, तूपही गेले आणि हाती दुपाटणे आले अशी अवस्था आपण पाहतोय. संघाची धावसंख्या या ठिकाणी फ्लाय झालंय फलकावर 46 या धावसंख्येवर. या वेळेला मात्र गली रिजन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. पंचांचे संकेत आहेत नो बॉल या ठिकाणी दर्शवला गेलाय. खराब चेंडूचे संकेत पंचांच्या माध्यमातून आपण पाहतोय. पुन्हा एकदा अतिरिक्त धावा स्कोर कार्ड मध्ये ऍड केल्या जात आहेत, समाविष्ट केल्या जात आहेत. नो चेंडूचे संकेत समवेत फ्री हिट देखील दर्शवले गेले. सूट सवलत आणि कमिशन उघडा डोळे बघा नीट, कारण आता आहे फ्री हिट. तेव्हा आपल्याला बोली बजण्याची आवश्यकता आहे. पंचांनी संकेत दिलेले आहेत परंतु पंच लक्षात असू द्या ऑफिशियलच्या माध्यमातून या ठिकाणी निर्णय पोहोचला गेला आहे. फ्री हिट नसणार आहे कारण मास्टर चषक मध्ये जे आपण पाहू शकता रूल्स अँड रेग्युलेशन्स हरकत नाहीये. ऑफिशियल्स पंचांच्या माध्यमातून चांगला निर्णय पोहोचवला गेलाय. फ्री हिट नसणार आहे या चेंडूवर. पुन्हा एक डाऊन साईडला खेळण्याचा प्रयत्न. इनफिल्डच्या वरून फटका मात्र ट्रॅव्हल होतोय डीप मिड विकेट झोन मध्ये. थोडंसं ढिसाळ क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपण पाहतोय. तत्पूर्वी धावसंख्या जर आपण पाहिली तर स्कोर कार्ड वर फ्लाय झालंय ते एकंदरीत पाहायला मिळतंय. राऊंड फिगर मध्ये 5-0 50 धावा
या स्कोर कार्डवर. विजयासाठी अजून देखील 7 धावांची आवश्यकता आहे. येणारी चेंडू किती शिल्लक असतील असा प्रश्न जर विचारला गेला तर 9 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. पुन्हा एकदा नरमादाने खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र बॅक टू द बॉलर. चसे पॉइंट्स मध्ये या ठिकाणी विसावला गेलाय. तत्पूर्वी एक धाव सहजगत्या. जेव्हा जेव्हा चौकारणी षटकार येत नसतात तेव्हा तेव्हा सिंगल डन डबल, जो मात्र ऑक्सिजन म्हणूनच ओळखला गेलाय. प्राणवायू, संजीवनी बूटी, श्वास आहे या टेनिस क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंचा. आणि या वेळेला एक धाव इझिली डन. फलकावर 51 धावा या सजलेल्या आहेत. विजयासाठी अजून देखील 6 धावांची आवश्यकता. येणारे 8 चेंडू शिल्लक. 8 चेंडू 6 धावा. 6 धावा 8 चेंडू हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतंय. या नाणेफेकीचा कौल जिंकून जो एकंदरीत आपण पाहू शकतात खारीगाव संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या वेळेला खेळण्याचा प्रयत्न आपण बघू शकतायत. स्लोवर 1 स्वरूपात चेंडू हाताळला गेला होता. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची या ठिकाणी सांगता बघायला मिळाले. 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी आपण पाहू शकतात 6 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण सिंगल अँड डबल्सने देखील या सामन्यामध्ये विजय पताका होऊ शकतात. परंतु हे क्रिकेट आहे, इथे आपण प्रेडिक्ट करूच शकत नाही. क्रिकेट अनिश्चितताओं का खेळ आहे. प्रेडिक्शन यहाँ पे फेल आहे. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत आपण भाकीत मात्र करूच शकत नाही ते क्रिकेटच्या वर्ल्ड मध्ये. यावेळेला षटक समाप्तीचा इशारा पंचांच्या माध्यमातून दर्शवला गेलाय. 4 षटकांचा खेळ समाप्तीकर होतो आणि 53 धावा फलकावर. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. हे सामन्याचं समीकरण आपण पाहतोय. 6 गेंदे शेष, 4 रनों की जरूरत. अजून देखील दोन्हीही संघांना समान संधी आहे. खचून जाऊच नका. लेट्स फाईट. संघर्ष ही काळाची गरज आहे. नेक्स्ट मॅच 2 संघांमध्ये आपण पाहणार आहोत. अगदी थोड्याच वेळामध्ये एका साईडने भाताणे मास्टर्स हा संघ आपण पाहणार आहोत, तर दुसऱ्या साईडने खारीगाव मास्टर्स. असे 2 संघ एकमेकांच्या विरोधात. खारीगाव मास्टर्सच्या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारलेला आहे. दोन्ही देखील संघ आपण वॉर्मअप करून घ्यायचा आहे. अगदी थोड्याच वेळात सामना या ठिकाणी सुरू होणार आहे. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, 4 धावांची आवश्यकता. गोलंदाज रमेश पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू वाईटच्या स्वरूपात. आता 6 चेंडू आणि 3 धावा सामन्याचं समीकरण समोर आलेलं आहे. येथे मात्र निर्धाव चेंडूंची आणि या विकेटची आवश्यकता आहे. www.com अशा प्रकारे मात्र गोलंदाजी करावी लागेल. विकेट्स डॉट आणि विकेट्स डॉट मात्र तुम्हाला खऱ्या अर्थाने सामन्यामध्ये पुनरागमन करून देऊ शकतात. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि या 3 धावांची आवश्यकता. ओहो, या वेळेला पंचांचे संकेत आहेत नो बॉल. दर्शवला गेलाय समवेत नो +1 अशा 2 धावा स्कोर कार्ड मध्ये समाविष्ट केल्या जात आहेत. आणि या 2 धावांसहित संघ जर आपण पाहिला तब्बल 56 स्कोर्स आर लेवल 56 रन ऑन टू दी स्कोर कार्ड आपण पाहतोय. विजयासाठी अजून देखील एका धावेची आवश्यकता. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन आपण पाहतोय. येणारे चेंडू किती शिल्लक असतील तर ॲक्युरेट 6 चेंडूंचा खेळ शिल्लक अवस्थेमध्ये. ओनली 1 रन रिक्वायर्ड टू विन. विजयाच्या अगदी उंबरठ्यावर डाळ भात वरण लोणचं सर्व काही सज्ज आहे. विजयाचा घास उचलण्याच्या तयारीमध्ये आपण पाहू शकतायत. मैदानाच्या आतमध्ये काही कमालीचं प्रदर्शन या सामन्यामध्ये कासार वडवली या संघाच्या माध्यमातून क्वालिटी गुणवत्तापूर्ण फलंदाजीचं पृथक्करण योग्य विश्लेषणासहित आपण पाहिलंय. आणि खरं तर 57 धावांच्या प्रत्युत्तरादाखल अप्रतिम फलंदाजीच्या बळावर विजयावर शिक्कामोर्तब करण्यामध्ये सुयशस्वी या ठिकाणी झालेले आहेत. चला दोन्ही देखील संघ आपण हस्तांदोलन करून घ्यायचं आहे. नम्र विनंती स्पर्धेच्या माध्यमातून दोन्हीही संघांना नम्र विनंती आपण हस्तांदोलन करून घ्यायचं आहे. तसेच पराभूत संघ अर्थातच नवघर मास्टर्स बी संघाचे जे संघनायक आहेत आपण या स्पर्धेची संस्मरणीय आठवण म्हणून सन्मान चिन्ह स्वीकारण्यासाठी मुख्य व्यासपीठावर यावे हे नम्र विनंती. पराभूत संघाचे संघनायक आपण कृपा करून या स्पर्धेची संस्मरणीय आठवण म्हणून सन्मान चिन्ह स्वीकारण्याकरिता मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. मॅन ऑफ द मॅच चा अवॉर्ड देखील आपण वितरित करणार आहोत. खूप छान प्रकारे मेगा स्क्रीनवरती आपण पाहू शकता.